राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या तांबोळा नावाच्या शेतातील ऊसाला आग लागल्यानं सुमारे 15 एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला। आग कशाने लागली हे स्पष्ट झालं नाही, मात्र या आगीत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। गेल्या 4 वर्षापासून या परिसरातील ऊसाला आग लागून ऊस जळतोय, त्यामुळे आता शेतकरी या परिसरात ऊस पीक घ्यायचं की नाही अशा विचारात आहे। काही शेतकऱ्यांनी ऊसाचा पाला पेटवला असल्यामुळे ही आग लागल्याचं बोललं जातंय। राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या तांबोळा नावाच्या शेतातील ऊसाला आज सकाळी अचानक आग लागली। उन्हाची तीव्रता जास्त असल्यानं बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केलं। आग लागल्याचं समजताच अनेक शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र आगीची तीव्रता जास्त असल्यानं आग आटोक्यात आणण्यात यश आलं नाही। या आगीत ज्या शेतकऱ्यांचा ऊस जळाला त्यांची अवस्था मात्र केविलवाणी झाली आहे। गेले 15 महिने राबून पोटच्या पोराप्रमाणे वाढवलेला ऊस डोळ्यासमोर जळाल्यानं अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत। कारखाना प्रशासनानं आणि शासनानं या प्रकरणी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। आगीत 15 एकरमधील सुमारे 600 टन ऊस जळून खाक झालाय। जळलेल्या ऊसाला प्रति टन 300 रुपये कारखान्याकडून कपात केले जातात, त्यामुळे 1,80,000 रुपयांचा शेतकऱ्यांचा तोटा होणार आहे। त्याचबरोबर 2 ते 3 दिवसात जर हा ऊस तोडला नाही तर ऊस फुटून ऊसातील रस बाहेर पडतो आणि ऊसाचं वजन पूर्णपणे घटतं। त्यामुळे जळालेला ऊस तात्काळ तोडणंही गरजेचं आहे। ऊस हंगाम सुरू झाल्यापासून कारखाना प्रशासनाकडून ऊस तोडणीचं नियोजन पूर्णपणे विस्कटलंय। ऊसतोड मजूर आणि स्थानिक टोळ्या यांच्याकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट सुरू आहे। गेल्या 4 वर्षात तांबोळा नावाच्या शेतातील ऊस जळीत होऊन नुकसान होत आहे, याचं कारण मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही। मात्र काही शेतकऱ्यांनी तुटलेल्या ऊसाचा पाला पेटवल्यानं ऊस जळीत होत असल्याचं शेतकऱ्यांकडून बोललं जातंय। ज्यांच्यामुळे ही घटना घडली त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी शेतकरी वर्गामधून होत आहे।